आपल्या अकोले तालुक्यामध्ये शिवसेना आणि भाजप पक्षांच्या वतीनं जे काही विकास कामांना भरघोस निधी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि यांच्या माध्यमातून तसेच आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यात जो काही भरीव विकास निधी आपल्याला मिळाला आहे, साधारणतः DPDC आणि इतर विकास निधी असे मिळून साधारण 16 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी तालुक्याला विविध विकास कामांसाठी जो निधी मिळाला आहे त्याचा भूमिपूजन समारंभ आणि पदाधिकाऱ्यांची एक मेळावा बैठक या निमित्तानं जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचं आगमन येत्या 22 तारखेला आपल्या तालुक्यात होतंय आणि त्या निमित्तानं त्या नियोजन बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याचं कार्यक्रमाचं नियोजन आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आपल्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय मारुतीरावजी मेंगाळ साहेब तसेच शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख सन्माननीय सुशांतजी गजे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्माननीय रावसाहेबजी तथा लालूशेठ दळवी साहेब, तसेच सन्माननीय कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख, तसेच भाजप आणि शिवसेनेचे सर्वच मान्यवर पदाधिकारी, देवठाण गट असेल आणि अकोले तालुक्यातील सर्वच शिवसेना भाजपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं मी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत करतो. खरं तर तालुक्याला आपल्याकडे कुठलंही पद नसताना पक्षाच्या जोरावर आणि आपल्या जनसंपर्काच्या जोरावर सन्माननीय मारुतीरावजी मेंगाळ साहेब यांनी इतका मोठा निधी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये विकास कामांसाठी उपलब्ध करून घेतलाय आणि त्या निमित्तानं ही एक आनंदाची बातमी तालुक्यासाठी आहे की त्याच्यामध्ये PSC असेल, विविध ट्रान्सफॉर्मर्स असतील, विविध रस्ते असतील, यासाठी सन्माननीय पालकमंत्री महोदय आणि त्याचप्रमाणे सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा भरीव निधी तालुक्याला मिळतोय. ही तालुक्यासाठी खऱ्या अर्थाने एक आनंदाची बाब आहे आणि म्हणून येत्या 22 तारखेचं नियोजन यानंतर सन्माननीय मेंगाळ साहेब असतील, गजे साहेब असतील, आमचे दळवी साहेब असतील, कार्यक्रमाचं सविस्तर नियोजन त्या ठिकाणी आपणास सांगणार आहेत. पुन्हा एकदा मी या पत्रकार परिषदेसाठी अकोले तालुक्यातील तसेच विशेष करून देवठाण गटातील जे काही पदाधिकारी त्या ठिकाणी शिवसेनेचे आणि भाजपचे उपस्थित झालेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच तालुक्यातील सर्व प्रमुख प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सन्माननीय प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शिवसेना पक्षाची जी बैठक आयोजित करण्यात आली आहे हिचं प्रमुख कारण असं आहे की जिल्हा परिषद देवठाण गटात जे काही विविध विकास कामांचे उद्घाटन आहेत त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब हे दोघे उपस्थित राहणार आहेत. तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे, कार्यक्रमाला जास्तीत जास्त शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि एक शेतकरी मेळावा म्हणा, कार्यकर्ता मेळावा देवठाण येथे होणार आहे, त्याचे जे पूर्वनियोजन आहे त्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे मित्र यांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो. सर्वांना सुप्रभात. एकंदरीत आपल्या देवठाण गटामध्ये माननीय राधाकृष्ण विखे साहेब, आपले जलसंपदा मंत्री, तसेच माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे एकंदरीत 22 तारखेला आपल्या देवठाण गटामध्ये उपस्थित राहणार आहे. तर यासाठी जो आपल्याला मारुती मेंगाळ साहेबांनी जो भरीव निधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे, साधारणपणे नाही म्हटलं तर 16 कोटीच्या आसपास आपल्याला भरीव निधी आपल्या देवठाण गटासाठी प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या गणोरे गावासाठी नाही म्हटलं तर अंबिका माता देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी 30 लाख आम्हाला साहेबांनी मंजूर करून दिले. त्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी जे आहे DP बसवण्याचं काम आहे त्यासाठी साधारणतः 3 ते 3.5 लाखापर्यंतचा असा भरीव निधी त्यांनी मंजूर केलेला आहे. एकंदरीत कुठलंही पद नसताना हे एवढे कामं करणं म्हणजे तसं सोपी गोष्ट नसते. म्हणजे कुठलाही आमदार नाही, साधारण घरातले आपले व्यक्तिमत्व आहे आणि खरंच त्यांची कामाची जी उमक आहे आणि जी काम करण्याची पद्धत आहे ही सगळ्यांना एकंदरीत भावली. त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे कामं आज जे आहे आपल्या भागामध्ये होत आहे आणि मी खरंच मनापासून सर्वांचे पदाधिकाऱ्यांचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
आज खरं तर आजची ही पत्रकार परिषद देवठाण गटामध्ये खरं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून खरं तर आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ साहेब यांच्या माध्यमातून खरं तर देवठाण गटाला जो भरीव निधी मिळाला त्या कामासंदर्भात येत्या 22 तारखेला कामांचं उद्घाटन, त्याचप्रमाणे शेतकरी मेळावा असन, या सर्व कार्यक्रमासाठी खरं तर 22 तारखेला देवठाणमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब येत आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे हे पण त्यांच्यासोबत येत आहे. खऱ्या अर्थानं आज विचार केला तालुक्यात तर खऱ्या अर्थानं शिवसेनेची ताकद ही आज आपल्याला पाहायला मिळते. कोणतंही पद नसताना आज खरं तर मारुती मेंगाळ असतील, समजा तालुक्याचे अध्यक्ष गजेसाहेब असतील, 16 कोटी रुपये खरं तर या देवठाण गटासाठी साहेबांनी कोणतेही पद नसताना या ठिकाणी उपलब्ध केले. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येत्या 22 तारखेला देवठाणमध्ये जो कार्यक्रम होतो आहे या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावी एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. येत्या खऱ्या अर्थाने 20 तारखेला जो कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रम काही निमित्त 22 तारखेला होतोय आणि त्या कार्यक्रमाला आपले राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे साहेब हे दोघंही पण त्या कार्यक्रमाला येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना, भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी या सर्वांनी खऱ्या अर्थाने इथे आलेत. माझ्या समावेत मारुती मेंगाळ साहेब आहेत, शिवसेनेचे नेते गजे साहेब आहेत, किरणराव देशमुख साहेब आहेत, मुकुंद भोरे, अजून बरेच मान्यवर यासाठी आलेत. आत्ताच अरुणभाऊ शेळके पण येत आहे. खरं सरकार ज्या पद्धतीनं चाललं आहे त्या पद्धतीनं खूप असा निधी प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक लोकांना असं वाटतं का आपल्या तालुक्यामध्ये निधी आला पाहिजे. पण कुठलंही पद नसताना, कुठलाही बी पदभार नसताना आज तालुक्यामध्ये 16 कोटी रुपयाचा निधी मारुती मेंगाळच्या यांच्या कामाच्या निमित्ताने आपल्या तालुक्यामध्ये प्राप्त झाला. जेवायला तर तालुक्यामध्ये सगळेच बसतात, पण वाढणारा त्या पद्धतीचा पाहिजे तसा वाढप्या आमचं खरं म्हटलं तर मारुती मेंगाळ साहेबांनी देणारे शिंदे साहेब खऱ्या अर्थाने खूप काही देत आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये पिंपळावणीपाणी ठाकरवाडीला एक रोडचं उद्घाटन आहे, एक ट्रान्सपोर्टचं बी उद्घाटन आहे, बऱ्याच काही गोष्टी आहे. परत देवठाणमध्ये DPTCचं उद्घाटन आहे. परत आपल्या निळुंड्याला पण एक पुलाचं उद्घाटन आहे. ह्या सगळ्या उद्घाटनाकरता खरं म्हटलं तर तमाम अकोलेकरांनी देवठाणमध्ये, पिंपळावणीपाणीमध्ये आणि खरं वाटलं देवठाणमध्येच शेवटला सभा होणार आहे. तर त्या सभेला सर्व तमाम नागरिकांना मी आव्हान करतो, तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारखेला जो पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेब आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचा जो दौरा या ठिकाणी अकोले तालुक्यात होता तो दौरा पुढे ढकलला आणि तो दिनांक 22 डिसेंबर 2025ला तो दौरा होणार आहे. आणि मग त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले मारुतीराव मेंगाळ साहेब, सुशांत गजे साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, खरं तर ही तारीख 2 संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रम किती तारखेला निश्चित झाला आहे त्याचं स्वरूप सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो आहोत. 22 तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा आता सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी विशद केलेली आहे. तर देवठाणमधील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर देवठाण ग्रामपंचायतचे बरेच विकास कामं आहेत
त्यात काही नागरी सुविधाचे कामं आहेत, काही DPTCमधून मंजूर झालेले मेंगाळ साहेबांचे कामं आहेत. या सर्व कामांचा उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी 6चा करतो आणि थांबतो. येत्या 22 तारखेला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे येणार आहेत. 2 दिवस दौरा लांबणीवर पडला आहे. दौऱ्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं देवठाण गावामध्ये, देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये, कणोरे आणि देवठाण गणामध्ये विविध विकास कामे त्यांचं उद्घाटन होणार आहे आणि अनेकांचा पक्षप्रवेश सोहळे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत. लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि ते लोकप्रतिनिधी कामं कसे करायचे. ज्या निवडणुकीच्या पूर्वीच मारुती मेंगाळ यांनी एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने कसा निधी आणू शकतो शासनाचा हे आपण त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला निधी खेचून आणून लोकांपर्यंत पोहोचवणं याच्यासाठी एक सक्षम असा जिल्हा परिषद सदस्य देवठाण गटातून निवडून द्यायचा असल्यामुळे पालकमंत्री आणि शिवसेनेचे दादा भुसे हे दोन्ही मंत्री येत आहेत आणि त्यांच्या नियोजनाची पूर्ण तयारी झाली. सर्व परिसरातील, दोन्ही गणातील, तालुक्यातील लोकांनी उपस्थित राहावं आणि देवठाण गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामेचं उद्घाटन होणार आहे. त्याच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत. त्या पूर्णपणे त्याचा निधीची तरतूद झालेली आहे. शासकीय रेकॉर्ड प्रमाण झालं आहे. कुठल्या प्रकारचं बोलताबा देत आहेत समोरचे लोक कवयाचं हे मंजूर आहे का, ते मंजूर काय. जर कोण लोक पाहिजे असेल तर त्या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन प्रशासकीय मंजुरी पहा आणि मग ते आहे की नाही जा, नसेल तर आम्ही त्याला दाखवून द्यायला तयार आहे. परंतु ह्या कार्यक्रमाच्यासाठी सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी, पक्षाच्या प्रमुखांनी उपस्थित राहावं व कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी देवठाण गटामध्ये भरीव विकास कामांचा भरीव निधी या ठिकाणी मारुती मेंगाळ साहेब यांनी मंजूर करून आणला. त्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे पाटील या दोघांच्या उपस्थितीमध्ये देवठाण गण आणि कणोरे गण या ठिकाणी कामांचा उद्घाटन समारंभ सोहळा आहे आणि त्यानंतर 22 तारखेला संध्याकाळी देवठाण या ठिकाणी मोठी सभा आहे. त्या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि कामांची रूपरेषा कशी आहे आणि कोणत्या गावाला किती निधी कसा याचे विश्लेषण मारुती मेंगाळ साहेब करतीलच. धन्यवाद. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद देवठाण गटामध्ये काही गावांना जनसुविधा योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना आणि गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर डिप्या बसवणे अशा जनसुविधा योजनेतून जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे 2 कोटी रुपयाचा निधी आपल्या ह्या सगळ्या कामांना मंजूर झालेला आहे आणि म्हणून त्या कामांचं उद्घाटन सोहळा ह्या सर्व गावागावांमध्ये या ठिकाणी होतो आहे. खरं तर सुरुवातीला 17 तारखेला हा कार्यक्रम जाहीर झाला होता. 17 तारखेला अधिवेशन चालू असल्यामुळं थोडंसं पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तो कार्यक्रम 20 तारखेला गेला, म्हणजे उद्या होणार होता. पण तो उद्या देखील सुद्धा मुंबईला सर्व मंत्रिमंडळाची, महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांची काहीतरी महत्त्वाची बैठक असल्यामुळं कालच पुन्हा पालकमंत्र्यांच्या सूचना आम्हा सर्वांना होत्या का 20 तारखेचा कार्यक्रम हा सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025ला तो करावा आणि मग त्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, त्याचं नियोजन करण्यासाठी, त्याचा स्वरूप सांगण्यासाठी खरं तर आजची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. आपल्या ह्या बैठकीसाठी आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय
सुशांतजी गजेसाहेब आहेत, तालुका कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख आहेत, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक भोरसाहेब आहेत, आमचे शिवसेनेचे नेते लालूशेठ दळवे आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते अरुणभाऊ शेळके, आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजीभाऊ पाटोळे, उपतालुका प्रमुख गणेशभाऊ पापळ, देवठाण जिल्हा परिषद गटातील शिवसेना आणि भाजपचे गावागावातले सर्वच प्रमुख पदाधिकारी खरं तर या निमित्तानं उपस्थित आहे. अनेकांचे आपल्या सर्वांना नावं घेता येतील. त्याच्यामध्ये मेंदुरीचे आमचे देवठाण गणाचे गणप्रमुख दादाभाऊ रणपिसे आहेत, किसान सेलचे उपाध्यक्ष भाऊसाहेब सासकर आहेत, बैरवाडी गावचे भारतीय जनता पार्टीचे नेते सागरभाऊ चासकर आहेत, टाकळी गावचे BJPचे नेते संतोषभाऊ तिकांडे आहेत, बैरवाडीचे गोकुळ भवाग, कांताराभाऊ मेंगाळ, त्याच्यानंतर रेडेचे आमचे दत्ताभाऊ बंदावणे, कुंभेफळचे नवनाथभाऊ पांडे, तांबोळचे बाळासाहेब मध्ये असतील, नवनाथभाऊ मध्ये असतील, किसनभाऊ पोकळे, मच्छूभाऊ सिंगवे, गणोऱ्याचे आमचे गणप्रमुख प्रवीणभाऊ मालुंजकर, त्यांच्यावर आले सर्व कार्यकर्ते, देवठाण गावचे माजी उपसरपंच आनंदभाऊ गिरे असतील, केशवभाऊ बोडके असतील, राजूभाऊ उघडे, या सर्वांसहित अनेक प्रमुख पदाधिकारी, सुभाषभाऊ मालुंजकर आहेत, महेशभाऊ देशमुख आहेत, शिवसेना आणि भाजपचे विशेष करून जिल्हा परिषद देवठाण गटातील सर्वच गावागावांचे प्रमुख पदाधिकारी या पत्रकार परिषदेसाठी या निमित्तानं उपस्थित आहेत. आणि आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकार आपलं मनापासून अशा प्रकारचं स्वागत या निमित्तानं करतो. खरं तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटलांच्या माध्यमातून काही विकास कामं आपण या तालुक्यामध्ये आणलेली. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं धामणगाव आवरी गटातील पण काही गावं आहेत आणि आता ज्या कामांचं उद्घाटन होतं आहे त्या जिल्हा परिषद देवठाण गटामध्ये जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे 2 कोटी आणि ग्रामपंचायतचे देवठाण गावातील साधारणपणे 2 कोटी, त्याचप्रमाणे पर्यटनमधून देवठाण गावातील खंडोबा मंदिरासाठी मला वाटतं 2 कोटी रुपये, असे अनेक वेगवेगळे विकास कामं त्या देवठाण गावामध्ये या निमित्तानं मंजूर झालेली आहे. आणि मग त्या सर्व विकास कामांचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती सगळी उद्घाटनं होणार आहे. आणि म्हणून 22 डिसेंबर 2025ला म्हणजे सोमवारी सकाळी 12 वाजता या दोन्ही मंत्री महोदयांचं आगमन निळवंडे या ठिकाणी होणार आहे. निळवंडे कोकणेवाडी निळवंडे जो काही पूल आहे त्या पुलाचं 12 वाजता उद्घाटन होणार आहे. 12-12:30 वाजता निळवंडे गेस्ट हाऊसला एक बैठकीचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि बरोबर 3 वाजता मेंदुरीपासून तर देवठाणपर्यंत त्या देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात, मग मेंदुरी आहे, बैरवाडी आहे, टाकळी, ढोकरी, गर्दनी, खानापूर, रेडे, कुंभेफळ, तांबोळ, विरगाव, पिंपळगाव, निपाणी, गणोरे, हिवरगाव, डोंगरगाव आणि देवठाण आणि मग सावरगाव या सर्व गावांमध्ये 10-10 लाख रुपये, 5-5 लाख रुपये, 2-2 लाख रुपयाचे अशी वेगवेगळी कामं आपण त्या गटामध्ये घेतलेली आहे. आणि मग त्या सर्व कामांचे उद्घाटन आदरणीय पालकमंत्री विखे पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब 3 वाजता ह्या सगळ्या उद्घाटनाला सुरुवात होईल. आणि बरोबर 6-7 वाजेपर्यंत देवठाण ह्या गटातले सगळे उद्घाटनं करत करत देवठाण गावामध्ये 7 वाजता पोहोचतील. आणि मग देवठाण गटातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना भाजप तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या सभेला स्वतः पालकमंत्री आदरणीय विखे पाटील उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब याच्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, त्याच्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब, या 4 प्रमुख नेत्यांच्या शुभ हस्ते या सगळ्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. आणि मग या सभेकरिता आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय वैभवभाऊ पिचड आणि आपल्या तालुक्यातील युवा नेते जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अमितदादा भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून
या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं यासाठी स्वतः अरुणभाऊ शेळके असतील, रावसाहेब वागचौरे असतील, बाकी शिवाजीभाऊ पाटोळे आणि शिवसेना आणि भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यासाठी आणि आपल्याला विनंती करण्यासाठी ही सगळी आज प्रेस कॉन्फरन्स आम्ही सर्वांनी आयोजित केलेली आहे. आणि म्हणून 22 तारखेला सोमवारी 22 डिसेंबर 2025 रोजी 3 ते 7 या वेळेमध्ये हा सगळा कार्यक्रम होणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून देवठाण जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना या निमित्तानं मी आवाहन करतो की 22 तारखेला सकाळी 12 वाजल्यापासून निळवंडे ते देवठाण या गटामध्ये दोन्ही मंत्री महोदयांचा दौरा आपण आयोजित केलेला आहे. त्या दौऱ्यासाठी हे दोन्ही प्रमुख मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड साहेब असतील, आदरणीय अमितदादा भांगरे असतील, या दोघांच्या वतीनं मी ह्या तालुक्यातील ह्या तिन्ही नेत्यांच्या तिन्ही प्रमुख कार्यकर्त्याला विनंती करतो की अत्यंत मोठा सोहळा आपण देवठामध्ये आयोजित केलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.